हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 10 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्ही खुश व्हाल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना तर माहीतच होतं की मल्हार आणि नुपूर या दोघांची बीचवर समुद्रकिनारी भेट झालीये. पण त्यानंतर जे घडलंय ना, ते आपल्या कोणालाच माहीत नव्हतं. तर मल्हार आणि नुपूरने एकत्र लहान मुलांबरोबर लगोरी खेळलीये. मल्हार एका टीममध्ये होता, नुपूर एका टीममध्ये होती आणि दोघांनी एकमेकांविरुद्ध हा डाव खेळला आणि खूप मजा आली हे पाहताना. मल्हार आणि नुपूर या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अगदी लहान मुलासारखे ते खेळत होते आणि मग या दोघांनी एकमेकांना हाय फाय दिलं, टाळ्या दिल्या, खूप आनंद साजरा केला, मनसोक्त गप्पा मारल्या आणि दोघेही चांगल्या मूडमध्ये घरी आले. पण हे पाहून तायडीच्या पायाखालची जमीन सरकलीये. मल्हार आणि नुपूरमध्ये आता चांगली मैत्री होतीये, त्यामुळे तायडी खूप घाबरलीये. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही समुद्रकिनारी बसून रडत असते. त्याच वेळेस तिला आठवतं की वेदांतने तिला शिकवलं होतं की आयुष्यात कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठा त्रास झाला तरी घाबरून जायचं नाही आणि लहान मुलांसारखं खेळायचं, बागडायचं, नाचायचं. म्हणजे कितीही मोठं टेन्शन असलं ना की ते विसरलं जातं आणि मग मन प्रफुल्लित होतं. आणि नुपूरला हे सगळं आठवतं. ती आजूबाजूला पाहते तर काही लहान मुलं लगोरी खेळत असतात. त्यांना पाहून नुपूर खूप खुश होते आणि आपल्या मनावरचं हे ओझं दूर करण्यासाठी, टेन्शन दूर करण्यासाठी या मुलांबरोबर खेळायचं असं ती ठरवते. आणि मग नुपूर या मुलांजवळ येते आणि म्हणते, मी तुमच्याबरोबर खेळू का? तर या 2 टीम असतात, 2 मोठी मुलं असतात आणि 3 लहान मुलं असतात. त्यांच्यामध्ये भांडण रंगतं की नाही, ताई आमच्या बाजूने खेळणार, ताई आमच्या बाजूने खेळणार. तर नुपूर सांगते, ठीक आहे, हे दोघेच आहेत ना, मी यांच्या बाजूने खेळेल. तर ही लहान मुलं म्हणतात, ते दोघे मोठे आहेत आणि तू पण मोठी, आम्ही तिघे तर कच्चे लिंबू आहोत, तो आमच्या बाजूने खेळ. नुपूर म्हणते, ठीक आहे, मी एक डाव यांच्या बाजूने आणि एक डाव तुमच्या बाजूने खेळेल. मुलं हो म्हणतात आणि मग लगोरीचा खेळ सुरू होतो. नुपूर या मुलांमध्ये मनसोक्त खेळत असते. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख हे उडून जातं आणि ती खूप खुश होते, आनंदाने खेळत असते. हा सीन तुम्हाला खूपच आवडेल यात शंका नाही. तर इकडे रेवती ही देवी आईला प्रार्थना करते की माझा मल्हार कोठे गेलाय, त्याच्याकडे लक्ष ठेव, त्याची काळजी घे. तर इकडे तायडी तिच्या रूममध्ये असते आणि नेहमीप्रमाणे सुमती इव्हेंट्सवरचं नाव काढते आणि तिथे सागरिका इव्हेंट्स हे नाव पाहून खूप खुश होते. तायडीचे बाबा तिला विचारतात, तायडे, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तो मल्हार कोठे गेलाय? सगळे त्याला शोधताय, मग तू त्याला का शोधत नाहीये? तायडी म्हणते, गेला असेल कुठेतरी, मीच त्याच्या जखमेवरची खपली काढली, दुःखी होऊन कुठे रडत बसला असेल, मला काय करायचंय? तर तायडीचे बाबा तिला विचारतात, मला एक गोष्ट सांग, तू ते 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर असं म्हणतेस की कंपनी तुझ्या नावावर होणार. मग असा काय बदल घडणार आहे की कंपनी तुझ्या नावावर होईल? तर तायडी म्हणते, मी तुम्हाला नाही सांगणार. बाबा म्हणतात, माझी तुला मदतच होईल. तायडी चिडून म्हणते, तुम्हाला कधी स्वतःची मदत नाही करता आली, माझी मदत काय करणार आहे तुम्ही? त्यामुळे मी तुम्हाला काही सांगणार नाही. तर बाबा म्हणतात, मग एवढी एक गोष्ट तर सांग, तू मल्हारला जिवंत का ठेवलंय? तर तायडी सांगते, मी मल्हारला जिवंत ठेवायलंय कारण मला त्याला तीळ तीळ मारायचंय. हे ऐकून बाबाला मोठा धक्काच बसतो. तर इकडे मीना ही चक्क आशासाठी चहा घेऊन येते आणि एकदम मालिकेच्या हिरोईन सारखी तिच्याशी प्रेमाने वागते. आई, चहा घ्या ना. आणि आशाला आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, आजपर्यंत तू फक्त आमच्या हातचं खाल्लं पिल्लंय, आज तुझ्या हातचा चहा मला प्यायला मिळणार आहे. तर आशा ही हसते आणि म्हणते, कसं आहे नाही, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग येत असेल, मी बोलून जाते पण माझ्या मनात काही नसतं आणि नुपूरला मी जे काही बोलते त्याचाही तुम्हाला राग येत असेल ना, पण मी काय नुपूरची दुश्मन नाहीये, मी नुपूरच्या भल्याचाच विचार करते आणि आता नुपूर हिचं काहीतरी चांगलं व्हावं, भलं व्हावं याचाच मी विचार करते. आशाला कळतच नाही की ही असं का बोलतीये. तर इकडे तायडी ही आपल्या बापाला सांगते, मी ना त्या मल्हारला तीळ तीळ मारणार आहे, कारण त्या मल्हारच्या आईबापामुळे आपल्याला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागलाय. त्या 14 वर्षांमध्ये आपल्याला जो काही त्रास झाला तो मी कधीही विसरणार नाही. त्यामुळे एकदा का हे 100 कोटी माझ्या अकाउंटमध्ये आले, मग मी त्या मल्हारला कंपनीच्या बाहेर काढणार,
मी कंपनीची मालकीण होणार आणि त्या मल्हारला हळूहळू तीर तीर मारणार. आपण ज्या मरण यातना भोगल्यात ना, त्या मरण यातना मी त्या मल्हारला सुद्धा भोगायला लावणार. आणि मग त्यानंतर एक दिवस 1 2 3 बुम असं करून टाकणार. तायडी खूप खुश असते. तर इकडे मीना ही आशाला सांगते की ते चावरे वकील आहेत ना, ते आपल्या नुपूरशी लग्न करायला तयार आहेत. हे ऐकून आशाच्या पायाखालची जमीनच सरकते. मीना सांगते, अहो ते चावरे वकील खूप चांगले आणि आपली ही नुपूर उष्ट्या हळदीची. आशाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते मीना. तर मीना म्हणते नाही नाही, उष्ट्या हळदीची म्हणजे तिचंही लग्न मोडलंय, चावरे वकिलांचा सुद्धा डिवोर्स झालाय आणि ते ना आपलं कर्ज सुद्धा माफ करणार आहेत, म्हणजे नो कर्ज. आशाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते याचा अर्थ तू या पैशांसाठी हे सगळं करतेस का? मला वाटलं होतं तू काहीतरी उपाय सुचवतीये, नुपूरचं आयुष्याचं भलं व्हावं म्हणून हे सगळं सांगतीये, पण तू एक नंबरची स्वार्थी आहे आणि ते सुद्धा तूच करतीये. लाज नाही का वाटत तुला असं बोलायला? मीनाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते मग ती काय कोणती मोठी हिरोईन आहे का, तिच्यासाठी एखादा राजकुमार येणार आहे, द्या तो चहा इकडे. असं म्हणून ती आशाच्या हातातून चहा सुद्धा हिसकावून घेते आणि किचनमध्ये जाते. तर आशा विचार करते येणारच आहे, माझ्या नुपूरसाठी एक राजकुमार येणारच आहे. आणि आशा खुश असते. तर इकडे मल्हार एका बेंचवर बसलेला असतो आणि रेवती त्याला पुन्हा पुन्हा कॉल करते. मल्हार नाईलाजाने फोन उचलतो. तेव्हा रेवती विचारते मल्हार तू कोठेस, असं अचानक का निघून गेला? तर मल्हार म्हणतो मावशी मी ठीक आहे, मला फक्त एकटं राहू द्या थोड्या वेळासाठी. आणि तो फोन कट करतो. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार हा बीचवर येतो आणि चक्क नुपूर त्याच्याजवळ बॉल मागायला येते. आणि तिला पाहून मल्हारला आश्चर्यच वाटतं. मल्हार विचारतो मिस नुपूर तुम्ही येथे? आणि नुपूरला सुद्धा आश्चर्य वाटतं की मल्हार येथे. तेवढ्यात हे कच्च्या लिंबू टीमचे 3 मेंबर तेथे येतात आणि म्हणतात दादा बॉल दे ना. आणि मल्हार त्यांच्याकडे पाहून हसतो आणि बॉल फेकतो. तर हा बॉल इतक्या लांबून त्या लगोरीला लागतो. लगोरी पडतात. या मुलांना आणि नुपूरला आश्चर्य वाटतं. ही लहान मुलं म्हणतात वा दादा काय नेम आहे तुझा, आणि खरंच ही नुपूरताई आहे ना त्या दुसऱ्या टीमकडून आहे आणि आम्ही सगळे कच्चे लिंबू आहोत, तू आमच्याबरोबर खेळशील का? तेव्हा मल्हारला आश्चर्य वाटतं आणि मल्हार हा नुपूरला विचारतो मिस नुपूर तुम्ही यांच्याबरोबर खेळताय का, लहान मुलांबरोबर? नुपूर हो म्हणते आणि मग मल्हार हा सुद्धा खेळायला तयार होतो. मुलं खूप खुश होतात. नुपूरला तर आश्चर्य वाटतं. जो मल्हार तिला खडूस ॲरोगंट वाटायचा, उद्धट वाटायचा, तो इतका मनमोकळा कसा, हाच प्रश्न तिला पडतो. आणि मग मल्हार हा सुद्धा या कच्च्या लिंबू टीमकडून जातो आणि मग नुपूर आणि मल्हारच्या टीममध्ये लगोरीची मॅच सुरू होते. मल्हार हा खूप भारी प्लेअर असतो. पहिल्याच प्रयत्नात तो लगोरी पाडतो. नुपूर त्याला चेंडू घेऊन मारायला पळते आणि हा सीन खूप भारी आहे. बॅकग्राऊंडमध्ये उंच उंच झुला हे गाणं सुरू होतं आणि नुपूर आणि मल्हार या लहान मुलांबरोबर लहान बनून हा गेम खेळत असतात, लगोरी खेळत असतात. आणि मग शेवटी त्यांचा लगोरीचा गेम संपतो. नुपूर मल्हार सगळ्या मुलांना हाय फाय देत असतात, टाळ्या देत असतात आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांसमोर येतात. नुपूर ही मल्हारला हाय फाय देत असते, पण मल्हार तिला काही रिस्पॉन्सच देत नाही. नुपूर शांत बसते. तर मल्हार खूप खुश होतो, स्माईल करतो आणि नुपूरला हाय फाय देतो. दोघेही एकमेकांचे हात हातात घेतात, एकमेकांना टाळ्या देतात, एकमेकांकडे पाहून खूप छान स्माईल करतात. आणि मग सगळी मुलं तेथून निघून जातात. मल्हार नुपूर त्यांना बाय बाय करतात. मल्हार हा नुपूरला विचारतो मिस नुपूर तुम्ही येथे कशा आणि तुम्ही लहान मुलांबरोबर का खेळताय? तर नुपूर ही मल्हारला वेदांचंच ज्ञान देते की जेव्हा कधी आपल्यावर एखादं मोठं संकट आलेलं असेल, आपल्याला असं वाटेल की आता सगळं संपलंय, खूप त्रास होत असेल, खूप टेन्शन आलेलं असेल, अशा वेळेस लहान मुलांबरोबर खेळावं, त्यांच्यासारखं बागडावं, त्यांच्यासारखं मुक्त छंदपणे हसावं, म्हणजे सगळे टेन्शन दूर पळून जातात, सगळा आनंदी आनंद होतो. हे ऐकून मल्हारला सुद्धा खूप आनंद होतो. मल्हार विचारतो पण तुम्ही समुद्रावर नेहमी येता का? नुपूर सांगते हो, ही माझी फेवरेट जागा आहे. मल्हार विचारतो पण का? तेवढ्यात नुपूरला आपल्या पाऊलखुणा दिसतात. ती मल्हारला म्हणते बघा सर, या आपल्या पाऊलखुणा आहे आणि आता बघा समुद्राची लाट आली आणि या पाऊलखुणा पुसल्या गेल्या. मला समुद्राचं हे खूप आवडतं. आपण माणसं आपला भूतकाळ पकडून बसतो, त्यामुळे वर्तमानात नाही जगू शकत, पण समुद्र या पाऊलखुणा मिटून टाकतो
आणि आपल्याला हेच शिकवतो की भूतकाळ विसरून जा आणि भविष्याच्या दिशेने वाटचाल करा आणि वर्तमानात जगा. मल्हारला हे लॉजिक खूप आवडतं. तेव्हा नुपूर मल्हारला विचारते, तुम्हाला सुद्धा समुद्र आवडतो का? मल्हार सांगतो, हो मलाही समुद्र आवडतो, पण माझं कारण वेगळे. या समुद्राच्या आवाजात ना बाकीचे कोणतेच आवाज ऐकू येत नाही. नुपूरला कळतच नाही की मल्हार असं का बोलतोय. मल्हार नुपूरला विचारतो, तुम्ही आता म्हणालात की लहान मुलांबरोबर खेळलं की टेन्शन दूर पळून जातं. याचा अर्थ तुम्हाला काही टेन्शन होतं का? पण नुपूर मल्हारला काहीच सांगत नाही. मल्हार तिला विचारतो, आज ऑफिसमध्ये जेव्हा तुमच्या हातावर मेहंदी काढली तेव्हा सुद्धा तुम्ही खूप अनकम्फर्टेबल होता. काही घडलंय का? पण नुपूर काहीच बोलत नाही आणि म्हणते, सर मला आता जायचंय. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात, आपली हळद, वेदांचा मृत्यू. आणि नुपूर सांगते, सर चला आता मी जाते. मल्हार तिला विचारतो, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला घरी सोडू का? नुपूर नाही म्हणते, थँक्यू म्हणते आणि हे दोघेही आपापल्या वाटेने जायला निघतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल यात शंका नाही. रात्र होते आणि मीना ही मस्तपैकी तंगडीवर तंगडी टाकून खात बसलेली असते आणि आशा स्वयंपाक बनवत असते. तर मीना उलट तिलाच म्हटले, ओ आशाबाई, कुठे आहे तुमची नुपूर? येथे मी राब राब राबतीये आणि तुमची ती नुपूर गावभर उंडारतीये. फोन करा तिला, कुठे विचारा तिला. तेवढ्यात नुपूर घरी येते. नुपूरच्या हातामध्ये श्राद्धाचं सगळं सामान असतं. मीना तिला विचारते, काय ग नुपूर, हे कसलं सामान आहे? तर नुपूर खूप दुःखी होते आणि सांगते, परवा वेदांचं श्राद्ध आहे ना, त्याचंच हे सगळं सामान आहे. हे ऐकून आशाला खूप वाईट वाटतं. ती दुःखी होते. नुपूर तिला सावरते. तर मीना पुढे येते आणि नुपूरच्या पायाला समुद्राची रेती लागली हे तिला दिसतं आणि ती विचारते, काय ग नुपूर, तू समुद्रावर गेली होती का? बीचवर कोणाबरोबर गेली होती? नुपूरला खूप राग येतो, पण ती काही बोलत नाही. तर मीना म्हणते, अगं बाई, तुझ्या न झालेल्या नवऱ्याला जाऊन अजून 1 वर्ष पण पूर्ण नाही झालंय. कमीत कमी श्राद्ध तर होऊ द्यायचं, मग जायचं कोणाबरोबर तरी फिरायला. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, वहिनी किती घाणेरडं बोलतेस तू, शी, आणि ती रूममध्ये निघून जाते. तर मीना म्हणते, एवढं काय घाणेरडं बोलले? जे आहे तेच बोलले मी. त्यामुळे आशालाही राग येतो. तर इकडे रेवती मावशी ही देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करते, माझ्या मल्हारकडे लक्ष दे, माझ्या मल्हारची काळजी घे, तो खूप दुःखी आहे. तेवढ्यात जिया तेथे येते आणि रेवती मावशी तिला म्हणते, मला मल्हारची खूप काळजी वाटतेय. मल्हार अजून घरी आला नाहीये. पण जियाला मात्र वेगळंच टेन्शन असतं आणि जिया ही रेवतीला म्हणते, मॉम मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तायडी ना ब्रोशी जे वागते ना, ते मला नेहमी खोटं खोटं वाटतं. मला असं वाटतं की ती तुला आणि ब्रोला एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करते आणि तिचं वागणं सगळं खोटं आहे. हे ऐकून रेवतीला मोठा धक्काच बसतो. रेवती म्हणते, जिया बस झालं, तायडीबद्दल असं बोलू नको. तर जिया म्हणते, मॉम आमच्या सोशल मीडियावर आहे ना, अशा लोकांना रेड फ्लॅग म्हणतात, रेड फ्लॅग, त्यांच्यापासून दूर राहायचं असतं. तर रेवती ही तिला समजावून सांगते, जिया हे सगळं मला सुद्धा कळतं, पण मल्हारचा तायडीवर खूप विश्वास आहे आणि मल्हारला त्या दुःखातून सावरायला तायडीनेच मदत केली. त्यामुळे मल्हारसमोर असं काही बोलू नको, नाहीतर घरात वाद होतील, भांडणं होतील आणि आता मला घरात कोणतेही वाद होऊ द्यायचे नाहीये. जिया गप्प बसते आणि त्याच वेळेस मल्हार घरी परत येतो. मल्हारचा मूड खूप छान असतो, पण रेवती मावशी त्याला चक्क मारू लागते, कुठे गेला होतास तू? सांगून जाता येत नाही का? आम्ही किती घाबरलो होतो. तर मल्हार हा तिला सॉरी म्हणतो, कान पकडतो आणि म्हणतो, मी असं परत करणार नाही. आता तुला माझा मूड छान वाटतोय ना? रेवती आणि जियाला सुद्धा आश्चर्य वाटतं की मल्हारचा मूड किती छान आहे. या दोघीही खुश होतात. मल्हार विचारतो, तायडी कुठे? तर मावशी सांगते, असेल रूममध्ये, आणि मल्हार तिला भेटायला रूममध्ये जातो. पण तेवढ्याच जियाला दिसतं की मल्हारच्या पायावर सुद्धा रेती लागली आहे आणि त्याच्या बुटावर सुद्धा रेती लागली आहे. याचा अर्थ मल्हार हा समुद्र किनाऱ्यावर गेला होता हे जियाला समजतं. तर इकडे तायडी ही मल्हारचा आवाज ऐकते आणि लगेचच मला मल्हारची खूप काळजी आहे, मी त्याला फोन करतेय असं नाटक करू लागते. पण मल्हारचा चेहरा पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. हा जाताना किती टेन्शनमध्ये होता आणि आता याचा पूर्ण मूड चेंज झालाय. असं नेमकं घडलंय तरी काय, हा प्रश्न तिला पडतो आणि ती रुसल्याचं नाटक करते, रडण्याचं नाटक करते. जा मल्हार, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मल्हार विचारतो, काय झालं? तर तायडी म्हणते, असं कुणी वागतं का? तू काही न सांगता, काही न बोलता निघून गेला.
मला तुझी किती काळजी वाटत होती माहिती आहे का? तुला किती फोन लावले पण तुझा फोनही लागत नव्हता. तर मल्हार म्हणतो, तायडे तू घाबरायची काही गरज नाहीये. मला मनमोकळं वाटत नव्हतं ना, बरं वाटत नव्हतं म्हणून मी समुद्र किनाऱ्यावर गेलो होतो. तर तायडी म्हणते, पण तू मला काही न सांगता गेला. नेहमी तू माझ्याशी सगळं शेअर करतो, पण आज तुला तुझ्या या तायडीबरोबर शेअर करूशी नाही वाटलं. तू त्या समुद्र किनाऱ्यावर गेला. मी तुझी सख्खी नाहीये ना, म्हणून तू माझ्यावर असं वागला. तर मल्हार म्हणतो, हो तायडे तू माझी सख्खी नाहीये म्हणूनच मी असं वागलो. तायडीला जबर धक्काच बसतो. ती आश्चर्याने मल्हारकडे पाहते. तर मल्हार म्हणतो, तू माझी सख्खी नाहीये, तू सख्यापेक्षा जास्त आहे. तायडी त्याच्यावर चिडल्याचं नाटक करते आणि म्हणते, असं पुन्हा नाही बोलायचं. आणि मग मल्हार तिला समजावून सांगतो, तायडे आता मी या सगळ्यातून बाहेर आलोय, त्यामुळे आपण आपल्या कामाचा विचार करूया. चल आपण पहिले जेवण करून घेऊया. तर तायडी त्याला थांबवते आणि म्हणते, मल्हार 2 दिवसानंतर आपण राजशेखर सरांच्या इव्हेंटबद्दल एक PR ॲक्टिव्हिटी ठेवली आहे, एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे, पण मला वाटतं ती कॅन्सल करावी, कारण तो दिवस तुझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. त्या दिवशीच ती सगळी घटना घडली होती. तर मल्हार हा क्षणभर घाबरतो, पण तायडीला तो म्हणतो, नाही तायडे मला स्वतःला सावरावं लागेल. माझं पर्सनल दुःख मी माझ्या प्रोफेशनल कामात नाही आणू शकत. मला ते सगळं विसरून माझं काम करावंच लागेल. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो, कारण तायडीला अशी अपेक्षा असते की त्या दिवसाची आठवण काढली म्हणजे संजना साखरपुड्यानं लग्न मोडलं, संजना पळून गेली याची आठवण पुन्हा एकदा मल्हारला करून दिली की मल्हार घाबरणार, अस्वस्थ होणार, थरथर करणार. परंतु आता नुपूरला भेटून आल्यानंतर मल्हारचं एकदम रूपच बदललेलं असतं. तो रिलॅक्स झालेला असतो, त्याचा मूड चेंज झालेला असतो आणि तो चक्क तायडीला म्हणतो, तायडी तशी काही गरज नाहीये, आपण ही PR ॲक्टिव्हिटी ठेवूया. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, ठीक आहे आपण जेवायला भेटतोय. तायडी हो म्हणते. मल्हार तेथून निघून जातो. तायडी विचार करते, नाही 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 मी असं होऊ देऊ शकत नाही. मल्हारला हे दुःख मी विसरू देऊ शकत नाही, कारण मल्हार जर त्या दिवसाच्या आठवणीत असला, दुःखात असला, तरच ही सुमती इव्हेंट्स मी माझ्या मुठीत घेऊ शकते आणि याचं सागरिका इव्हेंट्स करू शकते. मल्हार जर त्या दिवसाच्या दुःखातून बाहेर पडला ना, तर सगळंच माझ्या हातातून निसटून जाईल आणि मी हे होऊ देऊ शकत नाही. मला कोणत्याही परिस्थितीत मल्हारला त्या दिवसाची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावीच लागेल. मला त्याला या आठवणीतून बाहेर येऊ द्यावा लागणार नाही. आणि असंच तायडी ठरवते आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. तायडी आणि तिची कारस्थानं पाहायला तर मजा येतेच, पण आज मल्हार आणि नुपूर या दोघांनी एकत्र मिळून लहान मुलांबरोबर जी लगोरी खेळली आहे, दोघे मनसोक्तपणे बागडत होते, खेळत होते, हसत होते, ते पाहायला खूप मजा आली. आपली नुपूर ही तर मनमोकळी आहेच, परंतु तिच्या आयुष्यात सुद्धा खूप दुःख आहेत, त्यामुळे ती नेहमी दुःखी असते. आणि मल्हार तर दुःखी आहेच, त्याचबरोबर तो नेहमी आपल्या कामात व्यस्त असतो, बॉस असल्यामुळे कायम चिडलेला असतो. पण त्याचं सुद्धा एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं, जसं ते नुपूरला पाहायला मिळालं. त्यामुळे आजचा एपिसोड खूप भारी होता, एकदम सुंदर होता, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर ही सकाळी जेव्हा कामावर येईल तेव्हा मल्हार हा झाडांना पाणी देत असेल आणि त्याला नुपूर दिसणार नाही आणि हे पाणी चक्क नुपूरच्या अंगावर उडणार, तिचे कपडे ओले होणार आणि मल्हार म्हणेल, मिस नुपूर यात माझी काय चूक आहे? तुम्ही तर मला म्हणाला होता की टेन्शन आलं ना की एखाद्या दुसऱ्या कामात मन रमवायचं, मी सुद्धा तेच केलं, मग तुम्ही कशाला उगाच माझ्यावर चिडताय? तर नुपूर म्हणेल, मीच तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही माझेच कपडे ओले केलेत का? आणि त्यांचं हे बोलणं तायडी ऐकणार आणि मल्हार आणि नुपूर हे दोघे काल एकत्र बीचवर होते आणि तेव्हा नुपूरने सांगितल्यामुळेच मल्हारचा मूड चेंज झाला होता. तो संजनाच्या दुःखातून बाहेर पडला हे तायडीला समजतं आणि तिला जबर धक्काच बसतो. नुपूर आणि मल्हार हे दोघे एकमेकांशी प्रेमाने बोलतात, स्माईल करतात. मल्हार म्हणतो, चला तुम्ही माझ्याबरोबर, मी जियाला सांगतो ती तुम्हाला एखादा नवीन ड्रेस देईल. आणि मग हे दोघेही घरामध्ये येतात. तायडी हे सगळं पाहते आणि विचार करते, नाही या मुलीला आता मी जास्त दिवस येथे टिकू देऊ शकत नाही. आधी ती ऑफिसमध्ये आली आणि आता घरामध्ये शिरतीये, तिला मल्हारच्या मनात शिरायला वेळ नाही लागणार आणि मी हे होऊ देऊ शकत नाही.
असा विचार तायडी करणार आणि मग जिया चक्क नुपूरला असा एक ड्रेस देईल जो ड्रेस पाहताच मल्हारचा मूड पुन्हा एकदा बिघडणार, मल्हार खूप चिडणार आणि तायडी खुश होईल. मग हा ड्रेसचं प्रकरण नेमकं आहे काय? कदाचित हा ड्रेस संजनाचा असू शकतो. त्यामुळेच हा ड्रेस पाहताच मल्हार एवढा चिडलाय. मग या ड्रेसचं प्रकरण नेमकं काय आहे आणि पुन्हा एकदा मल्हार आणि नुपूरमध्ये भांडण होणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण दिवसेंदिवस मालिका भारी होत चालली आहे, एक नंबर होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? मल्हार नुपूर यांची केमिस्ट्री आवडते ना? मालिकेची गोष्ट, कलाकार सगळं आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.